श्री शिवलीला अमृत कथा अध्याय 9 भस्म महिमा भस्माचे ब्रह्मा राक्षस उद्धार भाव तेच देव भस्माने ब्रह्मराक्षसाचा उद्धार। श्री गणेशाय नमः। जो सतत शिवनामाचा घोष करतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो। नुसते शिव शिव असे म्हटले असता कळी काळावर विजय मिळवता येतो। शिवनामावर ज्याची आसक्ती असते त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही। शिव शिव म्हणणारा शिवरूपी होतो। विषय सुख असे जसे मन गुंतते तसे शिवनाम मन गुंतवावे म्हणजे सर्व बंधने तुटून जातात। जे शिवध्यान मग्न होतात ते खरोखरच धन्य होतं। याविषयी नेम शारण्यात सुताने शौनकांद ऋषींना एक प्राचीन कथा सांगितली आहे, ती आता लक्षपूर्वक ऐका। सूत म्हणाले, ऋषी हो, पूर्व वामदेव नावाचा एक महाज्ञानी शिवयोगी होता। तो सतत शिवध्यान मग्न असे। शांत दात उदार असलेला तो सर्वांगाला भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच कुठेही फिरत असे। काय करावे, कुठे जावे, काय खावे, काय टाळावे याचा तो कधीच विचार करत नसे। सगळे विश्व त्याला शिवरूप वाटत असे। ज्याला राग लोभ शोक मोह काहीही नव्हतं। त्याला घरदार कुटुंब नव्हतं, त्यामुळे तो कशाचाही संग्रह करत नसे। तो सतत मौन धारण करत असे। ज्ञान चर्चा व शिवस्मरण याशिवाय तो कशासाठीही तोंड उघडत नसे। सर्वांच्यावर अनुग्रह करण्यासाठी जणू शिवशंकरच वामदेवाच्या रूपाने सर्वत्र फिरत होता। वामदेवाला कशाचीही भान किंवा जाणीव नसे। तो सतत स्थितिप्रज्ञ अवस्थेत राहत असे। शुक देवाप्रमाणे किंवा जड भरताप्रमाणे असलेला तो क्रोचारण्यात भटकत होता। सगळीकडे त्याला शिवरूपी दिसत होते। असं तो वामदेव क्रोचारण्यात फिरत असताना एक अक्राळ विक्राळ ब्रह्मराक्षस तेथे आला। त्याने कपाळाला सेंदूर फासला होता। त्याचे डोळे निखाऱ्यासारखे दिसत होते। त्याने असंख्य प्राण्यांना ठार मारून खाल्ले होते। अत्यंत हिंसक क्रूर अशा ब्रह्मराक्षसाने त्याला एकाकी वामदेवाच्या गळ्यात मिठी मारली, परंतु त्याला त्यावेळी मोठा चमत्कार झाला। लोखंडाने परिसाला स्पर्श करताच त्याचे सोने व्हावे त्याप्रमाणे वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची बुद्धी पालटली। वामदेवाच्या शरीरावरचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागले। त्या भस्म प्रभावाने त्याचा राक्षस भाव नाहीसा झाला, परंतु वामदेवाला याची काहीही जाणीव नव्हती, कारण तो सदैव ध्यान अवस्थेत असे। सुख दुःख उष्ण थंड निंदा स्तुती यातील कशाचेही त्याला भान नव्हते। तो सदैव ब्रह्मानंद असे। अशा त्या योगींद्र वामदेवाच्या स्पर्शाने ब्रह्मराक्षसाला सर्व पापे जळून भस्म झाली। त्याला दिव्य रूप प्राप्त झाले। त्याने वामदेवाच्या पायावर मिठी मारली। आता त्याला मागील 1000 जन्माचे ज्ञान मिळाले। मानस सरोवरातील जलपानाने कावळा जसा हंस होतो तसा अवस्था त्या ब्रह्मराक्षसाची झाली। तो हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने मी पावन झालो। तुमच्यासाठी 2 शब्द बोललो तर शिवपदाला जाईल। आज मला माझ्या मागील 1000 जन्माचे ज्ञान झाले आहे, परंतु 25 जन्मात हातून जी घडलेली महापातके घडलेली आहेत ती सांगतो। पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो। त्या जन्मात मी अत्यंत निर्दय क्रूर अनाचारी होतो। मी प्रजाजनांना अतिशय पीडा देत असे। वाटेल तसे मी वागत असे। वेदशास्त्र पुराणे याची मला गंधवारताही नव्हती। मी कधीही पण धर्माचरण केले नाही। ब्रह्म इत्यादी अनेक महापातकी केली। मी असंख्य परस्त्रियांना पळवून आणलं, त्यांचा उपभोग केला। मला प्रत्येक वेळी नवीन स्त्री लागत असे। एकदा भोगलेल्या स्त्रीचं मी पुन्हा तोंड सुद्धा लावत पाहत नसे। मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडळ इत्यादींचा हजारो स्त्रिया पळवून आणल्या, त्यांचा उपभोग घेतला। असंख्य स्त्रियांचा उपभोग घेऊन माझे समाधान होत नसे। मी मद्यपान व भक्षण केले। या पापकर्मामुळे मला क्षयरोग झाला व त्यातूनच मला मृत्यू आला। यमदूतांनी मला पकडून यमपुरीत नेले। तेथे मला अनंत यातना भोगाव्या लागल्या। तेथे तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मला आलिंगन द्यायला लावले। मला उकळत्या तेलात टाकले। मी अनंत पापकर्म केले म्हणून माझ्या तोंडात मलमूत्र घातले। अत्यंत खारट व कडू रस माझ्या तोंडात घातला। दार चोंच असलेली गिधाडे चोंच माझे डोळे फोडत माझा कान तापलेल्या लोखंडावर सळ्या घातल्या। तेथे मला भोगावा लागलेला त्रास
किती म्हणून सांगू. तेथे रक्तकुंडात मला घालून शिजवले. सांडशीचे माझ्या शरीरावर मांस तोडले व त्यावर खारे पाणी ओतले. माझे कान, नाक, हात, पाय तोडले. भयंकर शास्त्रांनी माझे पोट फाडून आतडी बाहेर काढली. माझ्या डोक्यात तापवलेली शस्त्रे खुपसली. माझ्या गुप्तद्वारात लोखंडी तापलेल्या गोळ्या घातल्या. बोट लांबीच्या सुया माझ्या शरीरात खुपसल्या. दगडांनी माझे वृषण चेचले. 1000 वर्ष मला नरकात टाकले. पण एका यमदूताने माझे दात पाडले. दुसऱ्या एका यमदूताने माझी मूत्रविष्ठा मला खायला लावली. मला माझ्या हातून अनेक पापकर्मे झाली होती म्हणून माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले. उकळ्यात घालून तापवले. लोखंडी मुसळाने मला चेचून काढले. नंतर मला विवंचना विहिरीत टाकले. माझ्या शरीराला भयंकर विषारी साप डसवले. माझ्या पायात मोठमोठे दगड बांधून मला पर्वतावरून खाली फेकले. लोखंडाच्या काट्यावरून उभे केले. निखाऱ्याच्या अंथरुणावर मला झोपवले. मला लोखंडाचे चणे खायला लावले. एका यमदूताने माझे ओठ फाडले. माझ्या शरीरावरील 8 अंगे करवतीने कापली. माझ्या भयानक भूते सोडली. काचेचा व शिशांचा रस मला प्यायला लावला. माझ्या यातनांना काहीही अणतच नव्हता. अशा रीतीने 3000 वर्ष नरकातना भोगल्यावर मला पृथ्वी ढकलून दिली. मग मला वाघाचा जन्म मिळाला. दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो. तिसऱ्या जन्मी लांडगा. चौथ्या जन्मी डुक्कर. 5व्या जन्मी सरडा. 6व्या जन्मी कुत्रा. 7व्या जन्मी कोल्हा. 8व्यांदा गवा. 9व्यांदा वानर झालो. 10व्यांदा गाढव. त्यानंतर मुंगूस व कावळा झालो. 13व्या जन्मी मला बगळा झालो. 14व्या जन्मी रानकोंबडा. त्यानंतर गिधाड. मग मांजर. त्यानंतर मी बेंडूक झालो. 11व्या जन्मी कासव झालो. त्यानंतर मांस. मग पुढे उंदीर घुबड झालो. 22व्या जन्मी मी रानहत्ती झालो. त्यानंतर उंटाचा जन्म मिळाला. त्यानंतर निषेध व अधम राक्षस झालो. गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने माझा 1000 जन्मांचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो. गंधस्नानाने पाप जुळून जाते. चंद्रताप नाहीसा होतो. कल्पवृक्ष दैन्य दारिद्र्य नष्ट करतो. परंतु संत सज्जनांच्या सहवासाने पाप ताप दैन्य नाहीसे होतं. त्या ब्रह्मराक्षसाचे बोलणे ऐकून योगेंद्र वामदेव म्हणाला, पूर्वी एक ब्राह्मण होता. त्याचे वागणे अगदी वाईट होते. तो एका शूद्र स्त्रीचा नादी लागला. तेव्हा तिच्या पतीने संधीत साधून त्या ब्राह्मणाला ठार मारले व त्याचे प्रेत गावाच्या बाहेर फेकले. त्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले? एका शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्री होती. मंदिरात लोक शंकराची पूजा अर्चा करत होते. त्यावेळी तेथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत होता. त्या भस्मात लोळला. तेथून तो उठला व जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. तेथे योगायोगाने त्या कुत्र्याच्या अंगात जे शिवभस्म लागले होते ते त्या प्रेताला लागले. तेव्हा तो भस्म ब्राह्मण पापमुक्त झाला. तेव्हा यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले. शिवदूतांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. त्या ब्राह्मणाला उद्धार झाला. शिवभस्माचे महात्म्य फार मोठे आहे. या पवित्र भस्माची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे. जो ब्राह्मण राक्षस हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुवर्य, मला भस्म महिमा सविस्तर सांगा. शिवभक्ताने कोणतेही भस्म लावावे, ते कसे लावायचे हे सर्व जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. वामदेव म्हणाला, ऐक. पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदार पर्वताचा भगवान शंकर सर्व देवांचा समवेत बसले होते. यक्ष, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गृहक, देव, उपदेव शंकरांच्या समोर बसले होते. याशिवाय मधुरगण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 बसू, 8 भैरव, 8 दिक्पालक ही तेव्हा तिथे होते. त्याचप्रमाणे 88,000 ऋषी, 60,000 बालख्य, पाताळ लोकातील नाग, पृथ्वीवरील राजे शंकराच्या जवळ बसले होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वीरभद्र, 60 कोटी शिवगण व नंदी शंकराच्या सभोवती आसन घालून बसलेले होते. त्यावेळी सनत कुमार तेथे आले. त्यांनी शंकरांना नमस्कार करून भस्मविधी विचारला. भगवान शंकर म्हणाले, पवित्र अशा गायीच्या शेणाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचे कणही असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्याची राख करावी. तेच भस्म. नंतर ते भस्म शिवगायत्री ओम
पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तृणो रुद्र पंचोदयात अभियंत्रित मंत्रित करावे. प्रथम अंगठ्याने वर लावावे, नंतर मस्तकाभोवती लावावे. भस्म लावताना तर्जनी अंगठ्याजवळचं बोट व करंगळी वापरू नये. कपाळावर 2 बोटांनी भस्म लावावे व अंगठ्याने मध्य रेषा काढावी. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. या भस्मभूषणाचे आपल्या हातून झालेले सर्व पापे जळून भस्म होतात. त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रह्महत्या, भक्षण इत्यादी महापापे सुद्धा भगवान शंकराला या पवित्र भस्माने नष्ट होतात. सनातन कुमारांना शंकराची सांगितलेल्या भस्म महिमा वामदेवाने त्या ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्याच वेळी कैलासहून दिव्य विमान आले. ब्रह्मराक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. तो ब्रह्मराक्षस शिवरूपी झाला. संतान सज्जनांच्या सहवासाने महात्म्य फार मोठे आहे. वामदेवांच्या संगतीत ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. भाव तेथे देव, मंत्र, तीर्थ, द्विजव, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिष्य व औषध किंवा वैद्य यावर पूर्ण श्रद्धा असावी लागते. अशी श्रद्धा असेल तरच त्याचे फळ मिळते. अशी श्रद्धा तसे फळ, जशी श्रद्धा असेल तसे फळ मिळणारच. भाव तेथे देव हेच खरे. श्रद्धेशिवाय, भाव भक्तीशिवाय सगळे व्यर्थ आहे. याशिवाय एक प्राचीन कथा. पूर्वी पांचाळ देशातही सिंहकेतू नावाचा एक थोर राजा होता. तो अर्जुनासारखा मोठा पराक्रमी होता. एकदा तो आपल्या दलबार घेऊन शिकारीसाठी वनात गेला. त्याचबरोबर अनेक शबर भिल्ल ही होती. त्या वनात फिरता फिरता त्याने एक शिवमंदिर दिसले. एक शंभर त्या मंदिरात गेला. मंदिराची खूपच पडझड झालेली होती. त्यातील शिवलिंगही वेडेवाकडे झाले होते. शबराने हिंसकेतू राजाला ते शिवलिंग दाखवले. राजा म्हणाला, शिवलिंग फारच चांगले आहे, परंतु त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा अर्चा केली पाहिजे. अनेक लोक देवपूजेचे नुसते दुकान मांडतात, मोठा डाळमोळ करतात, देवाच्या उत्तम प्रतिमा बसवितात, पूजेचा मोठा थाटमाट करतात, परंतु परमेश्वराशिवाय भावभक्ती नसते. प्रेम नसेल तर अवडंबराला काडीचा किंमत नाही. अनेक लबाड लोक ब्राह्मणाचा वेश धारण करून यात्रेला फिरतात किंवा अनेक चोर लुटारू साधू संतांच्या वैराग्याचा वेश धारण करून वाटेवर बसतात व येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटसरून यात्रेकरूंना फसवितात. हा शब्द ढोंगीपणा आहे. भावभक्तीशिवाय पूजा अर्चा व्यर्थ होय. शबर म्हणाला, महाराज, मी या शिवलिंगाची अगदी भक्तिभावाने प्रेमाने पूजा करीन, पण मी पूजा कशी करू ते सांगा. राजा म्हणाला, पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत, पण शंकराला चित्ताभस्म फार आवडते, म्हणून तू या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी रोज ताजे चिताभस्म आणून व शिवपूजा कर. शंकराला चिताभस्म अर्पण केल्याशिवाय नैवेद्य दाखवित नाहीत, हे लक्षात ठेव. राजाने सांगितलेले ते अगदी खरे आहे. असे म्हणून शबराने ते शिवलिंग उचलून आपल्या घरी आणले. त्याने आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तिला अतिशय आनंद झाला. मग चांगला मुहूर्त पाहून त्या शिवलिंगाची स्थापना केली. शबर आणि त्याची पत्नी त्या शिवलिंगाची दररोज अगदी भक्तिभावाने पूजा करू लागले. शबर रोज नवीन चिताभस्म मिळून तो शंकराला अर्पण करत असे. पूजा झाल्यावर शबराची पत्नी नैवेद्य आणत असे. दोघे हात जोडून शंकराला प्रार्थना करत असत. असे कित्येक दिवस गेले. त्यांची नित्यनेमाने यथाविधी शिवपूजा सुरूच होती. मग एकदा शंकरांनी त्या शबराच्या भावभक्तीचा, श्रद्धेचा परीक्षा पाहण्यास ठरविले. त्याचे असे झाले, एके दिवशी त्या शबराला शिवपूजनासाठी कुठेही चिताभस्म मिळाला नाही. त्याने सगळीकडे शोधाशोध केली, पण नवीन चिताभस्म काही मिळेना. त्याने घरी परत येऊन आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तीही बिचारी आता शिवपूजा कशी करायची या विचाराने काळजीत पडली. शबराने शिवपूजा केली, पण चिताभस्म न मिळाल्याने त्याला नैवेद्य दाखवता येईना. अहो, शिवनिष्ठा मोठी कठीणच. भगवान शंकर भक्तींच्या निष्ठा पाहतात व मगच त्याच्यावरती भरभरून कृपा करतात. शबर मोठ्या काळजीत पडला. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, चिंता करू नका, मी माझे भस्म करते. मी स्वयंपाकघरात बसून स्वतःला अग्नी लावते. ती चिताभस्म शंकराला अर्पण करून शिवपूजा पूर्ण करा. असे सांगून तिने स्नान केले, शिवध्यान केले व स्वतःला अग्नी लावून आपले शरीर जाळून भस्म केले. शबराने ते ताजे चिताभस्म घेऊन शंकराला लावले, पण आता नैवेद्य आणावयास दुसरे कोणीच नव्हते. भोलेनाथ शंकर आपल्या भक्ताच्या धैर्याची परीक्षा पाहत होते. शबराने आसन घालून मनोभावे पूजा केली. शंकराने एका
आरती झाल्यावरती लगेचच नैवेद्य दाखवला लागतो. उशीर झाला तर तो कोपणार, नैवेद्याला उशीर झाला तर शंकर क्षमा करणार नाही. तो शबर अगदी एकाग्रतेने शिवपूजा करत होता. चिंताभस्माची आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले आहे हेही तो विसरून गेला. एक आरती होताच त्याने नेहमीप्रमाणे अंगनैवेद्य आणला आणि अंगनैवेद्य अशी हाक मारली. ती नैवेद्य घेऊन त्याच्या पाठीमागे उभी होती. शबराने नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण केली. मग दोघांनी मनोभावे शंकराचे स्तवन केलं. मग शबराने आपल्या पत्नीकडे निरखून पाहिले. ती अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. तिने भरजरी वस्त्र परिधान केले होते. शरीरावर अनेक दिव्य अलंकार घातले होते. भगवान सदाशिवाची घातलीला पाहून शबर आश्चर्यचकित झाला होता. त्याच क्षणी त्याला व त्याच्या पत्नीला दिव्य देह प्राप्त झाला. देव कैलासाहून वाद्यांचा गजरात दिव्य विमान आले. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. शिवदूतांनी त्या दोघांना विमानात बसून शिवपदाला नेले. आपला अपार भावभक्तीने ती दोघे शिवरूपी झाली. हा सगळा प्रकार पाहून सिंहकेतू राजा आश्चर्यचकित झाला. त्याने शबराला केवळ गमतीने शिवपूजनात चिताभस्म वापरण्यास सांगितलं होतं. शबराने मात्र त्याचे मोठे निष्ठेने पालन केले व तो उद्धरून शिवपदाला गेला. त्या शबराच्या पत्नीला निष्ठा धन्य आहे. भगवान शंकराच्या पूजनासाठी तिने आपला देह अर्पण केला अशी एकनिष्ठा असल्याशिवाय शंकर प्रसन्न होत नाहीत हे हिंसकेतू राजाला कळून चुकले. मग तोही शिवपूजनात दंग झाला. तो नित्यनेमाने शिवपूजन करत शिवलीला अमृताचे श्रवण करीत असे. त्याने शिवरात्री, प्रदोष, सोमवार व व्रताचे मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने पालन केले. आपल्याजवळ असलेल्या धनसंपत्तीचे सप्तपात्रीदान केले. शेवटी तोही शिवरूपी होऊन शिवपदाला गेला. श्रीधर स्वामींच्या शिवलीला अमृताची वेल आता चांगलीच तरारू लागली. ती मांडव्यावर चढली. तिला उत्तम रसाळ फळे येऊ लागली आहेत. शिवभक्तांनी तिच्या शीतल छायेत बसून त्या फळांचा आस्वाद घेतला. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तल खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा 9वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तुते. शुभम भवती. ओम नमः शिवाय.